नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी खरं तर सगळ्याच परीक्षांसाठी महत्त्वाचा असं कागद मापन हा टॉपिक आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, त्यातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणासहित सोडून घेणार आहोत। याचा मुलांना नक्कीच फायदा होणार आहे। व्हिडिओला सुरुवात करूया, पण त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बघा इथे पहिला प्रश्न, आता कागद मापन म्हणजे काय, तर कागदाचं मापन। मग हा टॉपिक आहे तो फक्त सूत्रांवर आधारित आहे। जर आपली सूत्र पाठ असतील तर आपल्याला यातील प्रत्येक प्रश्न व्यवस्थित सोडवता येणार आहेत। कारण बघा याच्यामध्ये आता 1 डझन म्हणजे 12 कागद हे आपल्याला माहिती आहे, हो की नाही। मग 1 दस्ता म्हणजे 2 डझन, 1 दस्ता म्हणजे 24 कागद, 24 कागद सुद्धा येतात। म्हणजे हे दोन्ही सूत्र पाठ पाहिजेत की 1 दस्ता म्हणजे 24 कागद म्हणजेच 2 डझन। हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, कारण जिथे आपल्याला पर्याय जसा देतील तसं आपल्याला उत्तर शोधायचं असतं। बघा इथे पहिला प्रश्न आपण वाचूया, म्हणजे आपल्याला लक्षात येईल। 440 कागद प्रत्येकाला 1 डझन कागद याप्रमाणे वाटले तर किती जणांना कागद वाटता येतील व किती कागद उरतील। कागद किती आहे 400, बघा कागद आहे 440 आणि प्रत्येकाला 1 डझन। 1 डझन म्हणजेच किती 12 कागद, म्हणून आपण काय करायचं आहे 440 भागिले 12 करायचे। 12 त्रिक 36, मग 44 मधून जर आपण 36 वजा केले तर बाकी किती येते 8 आणि हा शून्य खाली घेतला, किती झाले 80। मग 12च्या पड्यामध्ये 80 नाही आहेत, मग त्याच्यापेक्षा लहान संख्या कोणती आहे 1272। यांची जर आपण वजाबाकी केली तर बाकी उरते 8 बाकी उरते। मग आपल्याला किती सांगितले तर 36 जणांना आणि किती कागद उरतील तर 8 कागद उरतील। मग बघा बरं 36 जणांना आणि 8 कागद उरतील, म्हणून आपल्या इथे प्रश्नाचं उत्तर आहे की 36 जणांना कागद वाटता येतील आणि 8 कागद उरणार आहेत, म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न बघूया, 6 दस्ते म्हणजे एकूण किती कागद। आता आपल्याला सगळ्यांना सूत्र माहीत असणं सगळ्यात महत्त्वाचं आहे, त्याशिवाय ही गणिते येणार नाहीत। सूत्र माहीत असतील तर ही गणिते लगेच येणार आहेत। 1 दस्ता म्हणजे 24 कागद, 1 दस्ता म्हणजे 24 कागद, म्हणजे ज्याला आपण 2 डझन सुद्धा म्हणू शकतो। आता ते 6 दस्ते म्हणजे एकूण किती कागद विचारले, म्हणून आपण ते कागदाचं सूत्र विचारलं, कारण दस्ते आणि कागद म्हणून आपण हेच लिहिलेलं आहे। आता 6 दस्ते, 1 दस्ता म्हणजे जर 24 कागद तर 6 दस्ते म्हणजे काय 24 गुणिले 6, मग 6 चौक 24, 6 दुने 12, 13 14, किती झाले 144 कागद। मग इथे बघा 6 दस्ते म्हणजे एकूण 144 कागद, पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न बघा, प्रत्येकाला 9 कागद याप्रमाणे 48 मुलांना कागद वाटले तर कागद वाटण्यासाठी एकूण किती दस्ते कागद लागतील। आता प्रत्येकाला म्हणजे एका विद्यार्थ्याला 9 कागद याप्रमाणे 48 मुलांना कागद वाटले, मग काय करायचे मुलांची संख्या आहे 48 आणि प्रत्येकाला 9, म्हणून 48 गुणिले 9 करायचे। मग आपल्याला माहिती 9 8 72, हजाला 7 आणि इथे 2, 9 चौक 36, 36 आणि हे 7 43 आले, म्हणजे एकूण किती आले कागद 432 कागद। आता आपल्याला एकूण दस्ते कागद विचारलेत, मग आपल्याला माहिती आहे 1 दस्ता आत्ताच आपण इथे लिहिलेला आहे, 1 दस्ता म्हणजे 24 कागद, 1 दस्ता म्हणजेच 2 डझन। मग या 432ला आपण काय करायचे कागद विचारलेत, म्हणून आपण 24ने काय करायचं याला भागायचं आहे। मग बघा 24 एके 24, 43 मधून 24 वजा केले तर बाकी किती येते 19, वरून घेतले 2, मग 24 8 192, यांची वजाबाकी केली बाकी आली 0, बघा बाकी आली 0। मग आपले उत्तर किती आले 18। मग किती दस्ते कागद लागतील तर प्रत्येकाला 1, याप्रमाणे 48 मुलांना जर कागद वाटायचे असेल तर एकूण 432 कागद म्हणजेच 18 दस्ते कागद लागतील। बघा इथे 1 ग्रोस कागद म्हणजेच 144 कागद, त्यालाच आपण काय म्हणतो 12 डझन। 1 ग्रोस म्हणजे 144 कागद, त्यालाच आपण 12 डझन म्हणतो। आता 9 ग्रोस कागद म्हणजे एकूण किती दस्ते कागद, मग 1 ग्रोस म्हणजे 144, तर 9 ग्रोसचे आपण आधी काढून घेऊया, मग याला काय करायचं 9ने गुणायचं, मग 9 चौक 36,
9 चौक 36, 37, 38, 39. हात चला 3, इथे 9. 9 एके 9, 9 आणि 3 10, 11, 12. किती आलं? 1296 कागद. आता आपल्याला काय हे झाले कागदांची संख्या झाली. आपल्याला विचारले किती दस्ते कागद. मग आपल्याला माहिती आहे 1 दस्ता म्हणजे 2 डझन कागद. 1 दस्ता म्हणजे 2 डझन कागद म्हणजे 24 कागद. मग या 1296 कागदांना आपण काय करायचे? 24ने भागायचं आहे. मग बघा बरं आता 24 5 120. 24चा पाढा तयार करायचा पाठ नसेल तर. 9तून 0 गेले 9, 12 यांची वजाबाकी केली 0, वरून घेतले हे 6. 24च्या पाड्यामध्ये 96 आहेत. 24 चौक 96. वजाबाकी आली 0. मग किती आले कागद? तर 54. मग किती दस्ते कागद? तर 54. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. 1 रीम अधिक 1 दस्ता अधिक 1 ग्रोस अधिक 1 डझन बरोबर किती डझन? आता बघा 1 रीम कागद म्हणजे 480 कागद. तसंच 1 रीम म्हणजे 40 डझन पण येतं. आता इथे आपल्याला डझनामध्ये विचारलं म्हणून आपण डझनाचं सूत्र लिहूया. 1 रीम म्हणजे 40 डझन अधिक करते 1 दस्ता. 1 दस्ता म्हणजे 2 डझन म्हणून मी इथे अधिक 2 करते अधिक 1 ग्रोस. आता आपल्याला माहिती आहे 1 ग्रोस म्हणजे 12 डझन. इथे लिहिलं मी 12 अधिक हे 1 डझन 1 आहे तसं बरोबर. आता बघा 12 आणि 2 किती झाले? 14. 14 आणि 1 15 आणि हे 40. 15 अधिक 40 ह्या सगळ्यांची जर आपण बेरीज केली तर उत्तर किती येतं? 55 डझन. म्हणून आपलं इथे उत्तर आहे 55. पर्याय क्रमांक 2. मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण कागद मापनवरील उदाहरणे स्पष्टीकरणाचे सोडून घेतलेली आहेत. आशा करते आपण सर्वांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.